म्हजो पयलो प्रश्न तुमकां रिस्पॉन्स कसो आसा? अत्यंत उत्कृष्ट आसा, बरो आसा, भरपूर आसा आणि सांताक्रूजचें वातावरण म्हाका दिसता हांगा आमी 80% फुडें आमकां वोट्स मेळटली म्हणून अशें गणीत आजचे तरी दिसती पडटा। आणि एकंदर उत्तर गोव्यान आणि दक्षिण गोव्यान म्हणून काँग्रेस सपोर्टाची म्हाका तरी दिसता एक सुनामी दिसपाक लागल्या आणि भितर बाकी सगळे व्हांवन वतले आणि काँग्रेसचे दोनूय उमेदवार जे आसा ते निवडून येतले। जेन्ना तुमी लोकां म्हऱ्यांत वता, घराघरांनी वतात तेन्ना तुमकां अशे कसले मुद्दे जे लोक तुमकां सांगता जे जाणवता? म्हणजे लोकांचे जाल असे लोक म्हणटात की भाई तूं ह्या फावटी रावपाची कबुलियात दिली, तिकीट घेतली, हें आमकां खूब जालें, 25 वर्षान आमकां खासदार आसा होच उगडास नासलो म्हणून। मुद्दो आनी दुसरो आमचो आवाज काड इतलेच लोक म्हणटात। आमचे पळय ते लोक रस्ते दाखयतात, टॅप दाखयतात उदक ना म्हणून, म्हादय पळोवन येयली म्हणून दाखयतात, एक न्ही अशें अनेक दाखयतात। अनएम्प्लॉयड भुरगे, शिकलेले भुरगे बेकार अशें तोंड उगडें घालून बसतात ते दाखयतात आणि हे आमचें काम करून घे अशा प्रकारचे मुद्दे गोव्याची जनता वाड्या वाड्यांनी गांवांनी आमच्या समोर हाडीत आसा। भाई आनी एक तुमचे जे ओपोनंट्स आसा ते सदांच सांगतात लोकांक की आमी इन्फ्रास्ट्रक्चर हाडलो, आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलो, हाका तुमी कशें टॅकल करता? इन्फ्रास्ट्रक्चर हाडलो तुमी जे पळय सांगतात तांकां हो उत्तर ते दक्षिण जो हायवे पळय आसा त्याच्या वयल्यान गाडी घेवनूच प्रवास करा म्हणून सांग। अगदी लिमिटा भितरच गाडी चलयात, कमर मोडना जाल्यार म्हाका विचारात। ह्या इन्फ्रास्ट्रक्चर अशें वेवय जाल्लें आसा, क्वॉलिटी ना, स्टँडर्ड ना त्या कामांक, आणि म्हणून माझी एक मागणी आसतली दिल्लीक गेल्या उपरांत की आमी एक कमिशन अपॉइंट करचें म्हणून, इंडिपेंडंट कमिशन कॉल्ड स्टँडर्ड अँड क्वॉलिटी कमिशन to examine the quality and standard of infrastructure projects, not just in Goa, सगळीकडे। तुम्ही केले म्हणून सांगता आणि एक पूल बांधलो, आदले 2 पूल कोणे बांधले? तुम्ही रस्ते केले म्हणटा, आदले पूल कोणे रस्ते केल्ले? जे गोंय आमकां पुर्तुगीजांनी जे दिलें त्या गोंयान चलपाक वाट तरी आसताली? आमचे खटारे गाडे भोंवताले सगळीकडे, त्या सुवातीचेर जे रस्ते जाले ते कोणे गेले? तुम्ही करपाक आसले त्या वेळार। तुम्ही आणि आज जे पळय कितें केला त्या कामांक कसली क्वॉलिटी ना, अवास्तव खर्च तुम्ही करतात। खरें म्हणजे चौकशी त्या सगळ्या कामाची जावपाक जाय। तुम्ही जेवचे आमी अभयारण्य आव्हान तुमकां दिलां, करुया ह्या सगळ्या गोष्टींची जाहीर चर्चा, पण कोण येवंक तयार ना। हे इंडिया ऑनलायन सगळ्याच एकीकडे आयिल्ले आसा तुमचे, तुमकां हाजो कितलो फायदो जातलो? भरपूर फायदो जातलो। तुम्ही फाटले फावट आमी पळयले जवळ जवळ 40-45% मतां घेवन भाजपा निवडून चल्ली आणि 65% विखुरता मतदान, तो फायदो घेतात। आज इंडिया गठबंधन एकठांय आयल्या कारणान ऑटोमॅटिकली अबाउट 60-70% वोट्स आर इन वन किटी नाव टुगेदर। हे सगळे प्लस जे वातावरण आसा गोव्यान आणि गोव्या भायर ते जर आमी पळयत तर निश्चितरित्या आमचो विजय आसा आणि 100% आसा। भाई एक रिजनल पक्ष आसा जो रेकॉग्नायज आसा, तांचे एक कॅन्डिडेट रावलो, तुमकां दिसता की ते मतां फोडून भाजपाक फायदो करून दिवं येता? हांव सदांच सांगता हे भुरगे नवे आसात, तांकां अनुभव घेवपाक जाय। तांकां आमी विनंती केल्ली गठबंधन जाता त्या वेळार तुमी आमच्या बरोबर रावा, ताणें तें कबूल केलें ना। आतां करून कितलेशे करतले? फाटले फावट नवलाई म्हणटा ती आसता न्ही, त्या वेळार कांय मतां मेळ्ळीं, आतां मेळपाची ना। ते ऑल्सो रॅन अशें ताका आमी म्हणटात, रेसीक खूब घोडे आसतात, एखादे 4 घोडे 2 घोडे धांवतात रे, ऑल्सो रॅन, तशी परिस्थिती जावपाची आसा। खरी लढाई भाजपा जो विद्यमान तांचो उमेदवार आसा तो आणि काँग्रेस उमेदवार ह्या दोगां मदींच जातली आणि त्या रेसीन आनी कोण आसचो ना।